चरित्रे महान संगीतज्ञांची या विषयांतर्गत आज आपण पंडित जितेंद्र अभिषेकी गायक यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. निसर्गरम्य गोव्यातील मंगेशी या देवालयाचे पुजारी भिकाजी उर्फ बाबूबुवा यांचे सुपुत्र. वडील नावाजलेले कीर्तनकार, त्यामुळे वडिलांच्या मागे उभा राहून कीर्तनात साथ करण्याची पंडितजींना सवय होती. माननीय दीनानाथांशी नातेसंबंध असल्यामुळे नाटकाची आवड, घरी येणारे प्रवचनकार, कीर्तनकार, गायक यामुळे संगीताचे आणि नाटकाचे अप्रत्यक्षपणे संस्कार झालेले पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. ते ग्वाल्हेर घराण्याचे शंकर बुवा गोखले यांच्याकडून तालीम घेऊन 700च्या वर बंदिशी मुखोद्गत होत्या. लहानपणी वडिलांकडे, त्यानंतर अत्रोली आणि आग्रा घराण्याचे अजमत हुसेन खान, आग्रा घराण्याचे जगन्नाथ बुवा पुरोहित, जयपूर घराण्याचे गुलुबुवा जसदनवाला यांच्याकडे वेगवेगळ्या घराण्याची तालीम घेत असताना प्रत्येक घराण्यातील चांगल्या गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या. अनेकाकडून विद्या घेतली, पण कोणत्याही घराण्याचा शिक्का त्यांनी स्वतःच्या सांगीतिक व्यक्तिमत्वावर उमटू दिला नाही. पंडित जितेंद्र अभिषेकी यांची गायन शैली पौरुषयुक्त, आक्रमक आणि अत्यंत इमानदार शैली हे त्यांचं वैशिष्ट्य. त्यांची प्रवृत्ती अभ्यासकांची आणि संशोधकाची असल्याने त्यांच्या गायनामध्ये त्यांची स्वतंत्र शैली आढळते. पंडित अभिषेकी बुवा स्वतः उत्तम शिष्य तसे उत्तम गुरु पण होते. मोजक्याच शिष्यांना निरपेक्ष वृत्तीने त्यांनी विद्यादान केले. शिष्याला शिकवताना त्यांच्या आवाजाची देन, पट्टी, बौद्धिक क्षमता, दोष यांचा विचार करून ते शिकवत असत. गायनाचे उच्चारशास्त्र, भाव याकडे त्यांचे बारीक लक्ष असे. सकाळच्या वेळी मन शरीर ताजेतवाने असते, त्यावेळी लवकर एकाग्र होता येते, हे ते शिष्यांना सांगत असत. प्रभाकर कारेकर, अजित कडकडे, राजा काळे, विजय कोपरकर हे त्यांचे नावाजलेले शिष्य होय. तालीम देताना पंडितजी आपल्या शिष्यांना आवर्जून सांगत की ताल व लय ही 2 मूलतत्वे आहेत. स्वराला सुद्धा लयीनेच आकार दिला आहे. लय तर निसर्गात आहे, दिवस रात्र जीवनात संक्रमणात आहे, सर्वभूती आहे. लय संपते तेथे प्रलय सुरू होतो. पंडित जितेंद्र अभिषेकी गायक तर होतेच, पण उत्तम संगीतकार आणि संगीत दिग्दर्शकही होते. जवळजवळ 25 नाटकांना त्यांनी संगीत दिले आहे. त्यांनी संगीत दिलेली गाजलेली नाटके मत्स्यगंधा आणि ययाती देवयानी, हे बंद रेशमाचे, कट्यार काळजात घुसली, मीरा मधुरा, लेकुरे उदंड जाहली या नाटकांना संगीत देताना नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारची संगीत बांधणी केली आहे. उडत्या चालीची देताना परदेशी ठेका व धून वापरली व पाश्चात्य सुरावटीचा वापर केला. या नाटकांसाठी साऊंड ट्रॅकचा वापर गोव्यातील थिएटर त्रियात्रमधील मुक्त गीतांची जुळणारी गीते लेकुरीमध्ये असल्याचे रिदमला प्राधान्य देऊन मुक्त छंदातले संवाद सादर करणे याचा प्रयोग केला व तो यशस्वी ठरला. ज्या काळात पंडितजी वावरत होते त्या काळात नाट्यसृष्टी उजाड, मृतप्राय आणि मरगळ असा झालेला काळ होता. अशावेळी नाट्यसंगीतास नवचैतन्य देण्याचे काम पंडितजींनी केले. संगीत दिलेल्या नाटकातील चालींचा विचार केल्यास काही मुद्दे प्रकर्षाने पुढे येतात. प्रचलित गाण्यात नवचैतन्य निर्माण करणे, उदाहरणार्थ देवाघरचे ज्ञात कोणाला, यमन राग, नको विसरू संकेत मिलनाचा, मुलतानी राग, यती मन मम तिलक कामोद राग. ललित शैलीतून अनवट राग वापरणे, उदाहरणार्थ घेई छंद, सालग वराळी. या भवनातील गीत पटबिहाग, प्रेमवरदान, गावती राग इत्यादी. सेमी क्लासिकल पद्धतीची स्वर रचना करणे, उदाहरणार्थ गुंतता हृदय हे, का धरिला परदेस, लागी करेजवा कटार इत्यादी.
भावगीतात्मक स्वररचना तव भास अर्थशून्य भासे इत्यादी नाट्यगीताबरोबरच भारतीय अभिजात संगीताचा विचार मांडताना त्यांनी स्वतः गायक म्हणून बैठकीत गायलेली स्वानंदी, सालगवराळी, जोगकंस, बिभास, मनोरंजनी, आनंदभैरव हे राग अविस्मरणीय आहेत. त्यांचा आवाज थोडासा ढाला होता, पण स्वतंत्र शैलीने ते बैठक रंगवीत असत. पद्मश्री, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, गोवा कला अकादमीचे सल्लागार होते. पंडितजी समर्थ गुरु एक विशिष्ट पद्धतीने शिष्य निर्माण करणारे, शिष्य संगीताशी एकनिष्ठ, शिस्तशीर हवा गाणे हे सर्वप्रथम मेहनत आणि शिस्तीचे काम आहे हे शिष्यानं पटवून देत असत. डोळसपणा, शब्दांचं सांगीतिक उच्चारण, स्वर व्यंजनाचे महत्व, श्वास कुठे आणि कसा घ्यावा याचे मार्गदर्शन, स्वरांचे लगाव, स्वरांचे लयीशी संबंध या सर्व प्रकारच्या मार्गदर्शनातून शिष्यांचे व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न करणारे महान गुरु ते होते. 1962 सालापासून सवाई गंधर्व महोत्सवात त्यांची हजेरी होती. 7 नोव्हेंबर 1998 रोजी महान गायकाने, संगीतकाराने जगाचा निरोप घेतला. त्यांना अनेक सन्मान मिळाले. नाट्यदर्पण 1978, पद्मश्री 1988, संगीत नाटक अकादमी 1989, महाराष्ट्र गौरव पुरस्कार 1990, गोमांतक मराठी अकादमी पुरस्कार 1992, बालगंधर्व पुरस्कार 1995, सूरश्री केसरबाई केसरकर पुरस्कार 1996, मास्टर दीनानाथ स्मृती पुरस्कार 1996, नाट्य परिषदेचा बालगंधर्व पुरस्कार 1997, सरस्वती पुरस्कार कैलास मठ नाशिक 1997. त्यांची नाटके बघा: मत्स्यगंधा, ययाती देवयानी, लेकुरे उदंड झाली, वासव दत्ता, कट्यार काळजात घुसली, मीरा मधुरा, हे बंद रेशमाचे, गोरा कुंभार, धाडीला राम तिने का वनी, बिकट वाट वहिवाट, सोन्याची द्वारका, कांते फार तुला, देणाऱ्याचे हात हजार, महानंदा, कधीतरी कोठेतरी, अमृत मोहिनी, तू तर चाफेकळी. त्यांचे शिष्य बघा: शौनक अभिषेकी, देवकी पंडित, राजा काळे, प्रभाकर कारेकर, अजित कडकडे, हेमंत पेंडसे, शुभा मुदगल, महेश काळे, रामदास कामत इत्यादी. धन्यवाद.